तसं म्हटलं तर रेसिपी अगदी सगळ्यांच्या परिचयाची आणि सगळ्यांनी बनवलीही असेल. आज आपण एकदम कमी वेळेमध्ये झटपट बाहेरून उन्हातून आलो की अगदी तुम्ही 5 मिनिटात हे थंडगार ताक करून घरीच पिऊ शकता आणि ते पण विकतच्या पेक्षाही भारी. साहित्य काय लागणार आहे? रात्रीच मी ताजं फ्रेश असं म्हशीच्या दुधाचं दही लावलं होतं. दही एकदम खापावरचं आपल्याला हे ताक बनवण्यासाठी घ्यायचं आहे. वेळ नसेल, तुम्हाला रवीने घुसाळता येत नसेल किंवा तुम्हाला घुसाळायचं नसेल तर अगदी तुम्ही हे ताक मिक्सरलाही बनवू शकता. फक्त एक मिरची घ्यायची आहे, थोडंसं 1 इंच आलं घ्यायचं आहे, अर्धा चमचा कच्ची जिरी घ्यायची आहे आणि 7-8 पुदिन्याची पानं घ्यायची. कोथिंबीर वगैरे इथे अजिबात वापरायचं नाही, फक्त पुदिना तुम्हाला वापरायचा आहे. पुदिना वापरला की त्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे काळं मीठ आणि चिमूटभर एवढं काळी मिरी पूड घालायची आहे. आता अर्धा चमचा जरी आपण जिरं घेतलं असेल तर कच्चं जिरं घेतलेलं आहे आणि इथे अर्धा चमचा आपल्याला घालायचे आहे भाजलेली जिरी पूड घालायची. आता भाजलेली जिरी पूड तुम्हाला विकतची नसेल तर घरीसुद्धा तुम्ही ही बनवू शकता. त्यानंतर काळं मीठ घाला यामध्ये अर्धा चमचा. जे नेहमीचं आपलं साधं मीठ आहे ते यामध्ये थोडंसं घाला. 1 चमचा साखर आपल्याला यामध्ये घालायची. सगळं घातलं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे घट्टसर असं दही यामध्ये घालायचं आहे. आता तुम्हाला ताक किती बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे दह्याचा वापर करू शकता. 1 पळी घट्टसर दही घालायचं आहे आणि हे वाटून घ्यायचं. आता हे दही का घालून वाटायचं आहे तर हिरवी मिरची, पुदिना, जिरं, आलं जे घातले ना आपण ते व्यवस्थित बारीक वाटलं गेलं पाहिजे म्हणून आपल्याला यामध्ये दही घालायचे. तसं तर मी इथे रवीने दही हलवून साईडला ठेवून दिलेले. किंवा तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर तुम्ही मिक्सरचं मोठं भांडं वापरा, त्याच्यात सगळं दही घाला आणि मिक्सरला चांगलं फिरवून घ्या. आता एक गाळणी घ्यायची आणि गाळणीतून हे गाळून घ्यायचं. म्हणजे जो असा चोथा राहतो ना जिरीचा, हिरव्या मिरचीचा, आल्याचा, पुदिन्याचा, तो इथे गाळून निघतो. म्हणजे पिताना तोंडात येत नाही अजिबात काही. गाळून घ्यायचं, चमच्याने चांगलं असं हे दाबून घ्यायचं म्हणजे त्यामधला जो रस असतो तो सगळा ताकामध्ये मिसळला गेला पाहिजे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. तर इथे फेटलेलं ताकसुद्धा मी इथे घालून घेतलेलं आहे. पुरेसं एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे. जास्त पातळ बनवू नका, जास्त घट्टही बनवू नका. बघू शकताय ना, झालं ना. 5 मिनटं खूप झाले हे ताक बनवण्यासाठी. उन्हातून आले की पटकनी घरी हे बनवा आणि प्यायला घ्या. गरम झालेला गरमपणा असा चुटकीसरशी उडून जातो, पोटामध्ये छान असा थंडावा निर्माण होतो आणि मनाला प्रसन्नता भेटते. तर तुम्हाला ही ताकाची रेसिपी आवडली असेल लाईक शेअर नक्की करा.